कंबाईन सी मेन्स 2023 मध्ये विचारलं गेलेलं एक्झाम्पल, जर x ची किंमत शून्यापेक्षा मोठी असेल आणि x अधिक 1/x बरोबर 5.5 असेल तर वर्गमुळात x अधिक 1/वर्गमुळात x बरोबर किती, अशा प्रकारचा प्रश्न आहे. थोडंसं ऑब्झर्वेशन करायचे आणि डोकं लावायचे. दिलेली किंमत कशी आहे, विचारले काय, आपल्याला काय करता येईल पहा. दिली किंमत काय आहे, x अधिक 1/x बरोबर 5.5, म्हणजे आपल्या किमतीचा वापर करताच आला पाहिजे. हे सोडवताना आपल्याला ही किंमत लागणार आहे हे तर नक्की आहे. मग या किमतीपर्यंत आपल्याला कसं पोहोचता येईल या उदाहरणापासून, तर आपल्याला लगेच लक्षात येते वर्गमुळात x चा वर्ग आहे x बरोबर, x चा वर्ग आहे 1, वर्गमुळात x चा वर्ग आहे x, म्हणजे ही गोष्ट नक्की झाली की वर्गमुळात x अधिक 1/वर्गमुळात x चा आपण वर्ग केला पाहिजे, म्हणजेच आपण योग्य दिशेने जाणार आहोत हे क्लिअर होते. मग चला आपण तिथून सुरुवात करूया. चला, वर्गमुळात x अधिक 1/वर्गमुळात x ही जी किंमत आहे या किमतीचा आपण लिहूया वर्ग. आता हा वर्ग करत असताना आपल्याला आयडेंटिटीचा फॉर्म्युला आपल्याला या ठिकाणी यूज करावा लागेल. कोणता वापरावा लागेल, तो a अधिक b कंसाचा वर्ग बरोबर a वर्ग अधिक 2ab अधिक b वर्ग. तर अशा प्रकारचा हा फॉर्म्युला आहे बरोबर. पहा आता आपल्याला किमती कोणत्या घ्यायच्यात पहा, ती लक्षात घ्या. जर हा चौकटी कंस आणि हा फॉर्म्युला याची जर आपण तुलना केली तर आपल्या लक्षात येतं हा जो a आहे, a म्हणजे हा वर्गमुळात x, हे लक्षात घ्या. a म्हणजे वर्गमुळात x आणि हा जो b आहे, b म्हणजे 1/वर्गमुळात x, b म्हणजे 1/वर्गमुळात x. या दोन बाबी आपल्याला महत्वाच्या आहेत. ह्या a आणि b च्या व्हॅल्यू या ठिकाणी वापरा, आपल्याला उत्तर मिळून जाईल. पहा आता आपण काय करतोय, पहा हे आपलं उत्तर असणार आहे a चा वर्ग, a म्हणजे वर्गमुळात x, वर्गमुळात x चा वर्ग अधिक 2, अधिक 2 घ्या, पुढे a ची किंमत पुन्हा आली वर्गमुळात x, b ची किंमत 1/वर्गमुळात x. हे कंस टाकले तरी चालतील, नाही टाकले तरी चालतील, अधिक b चा वर्ग. या b चा वर्ग आपला b आहे 1/वर्गमुळात x, या 1/वर्गमुळात x चा वर्ग. सो दॅट्स इक्वल टू वर्गमुळात x चा वर्ग. वर्गमुळातील संख्येचा वर्ग होताना वर्गमूळ नाहीसं होतं, म्हणजे या ठिकाणी येईल x येईल फक्त, अधिक पहा हे वर्गमुळात x, वर्गमुळात x कॅन्सल होतील कारण एक अंशामध्ये आहेत, एक छेदामध्ये आहेत. 2 1 2 म्हणजे इथे आला 2, अधिक पुढे पहा x चा वर्ग 1, वर्गमुळात x चा वर्ग येईल x. आता आपण गिव्हन पार्ट म्हणजे दिलेल्या भागाकडे जाऊया. x अधिक 1/x याची किंमत आपल्याला एक्झाम्पल मध्ये दिलेली 5.5, म्हणजे x अधिक 1/x याची किंमत आहे 5.5. किती आहे, 5.5. म्हणजेच आपल्याला काय करायचंय, ही 5.5 किंमत जी आहे ती घ्यावी लागेल x अधिक 1/x साठी आणि त्यात मध्ये हा 2 मिळवा, उत्तर येईल आपलं 7.5. हे आपल्याला पर्यायामध्ये शोधावं लागेल. पर्याय क्रमांक 2, पर्याय क्रमांक 2 मध्ये आपल्याला उत्तर दिले. म्हणजे एक्झाम्पल मध्ये काय महत्वाचं आहे, एकतर आपल्याला हे सूत्र पाठ पाहिजेत, आयडेंटिटीचे सगळी काही फॉर्म्युले जे आहेत ते सगळे आपले पाठ पाहिजेत. a+b ब्रॅकेट स्क्वेअर असेल, a-b ब्रॅकेट स्क्वेअर असेल, a² - b² असेल, तर या प्रकारची सगळी सूत्र आपली पाठ पाहिजेत. a³ + b³ असेल, a³ - b³ असेल, या प्रकारची. तर नक्की मला खात्री आहे तुम्ही हे सूत्र नक्की पाठ कराल. त्यानंतर सूत्र पाठ केल्यानंतर थोडीशी प्रॅक्टिसची गरज आहे. ऍडजस्टमेंट कशी केली, अशा प्रकारे जर पुन्हा एक्झाम्पल आलं तर आपण कशा प्रकारे ऍडजस्टमेंट केली पाहिजे, कसं सॉल्व्ह केलं पाहिजे, तर मला असं वाटतं नक्की तुमच्या लक्षात आलं असेल. चला विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी थांबूया, पुन्हा भेटूया अशाच एका उदाहरणासोबत. तोपर्यंत नमस्कार. थँक्स फॉर वॉचिंग.